तर नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल ऋतिक आज प्रत्येकला नवीन ब्लॉगला चालू करतोय. तो ब्लॉग म्हणजे बसला माझा घसाचा बसला पूर्ण, कारण की आज क्रिकेट खेळून ओरडून परत काल होळीला गेलेलो, तिकडे ओरडून घसा बसला आहे. तर आता दुसरा ब्लॉग म्हणजे दुसरा पार्ट 2 आहे आपला. आणखी आता आपल्याला पार्टी करून होळीला जायचं आहे होमाची तर आपल्या. मग ते कसं आमच्याकडे होळी साजरी कशी होते तुम्हाला दाखवतो, आणि आमची पार्टी कशी होती ते, आणि रात्री काय टाईमपास करू ते दाखवतो. आणि उद्या पण आपल्याला धुलवट आहे आमच्याकडे, म्हणजे आमच्या देवी म्हणजे आमच्याकडे देव आहेत, त्यांची भेट होतो ते तुम्हाला दाखवेल उद्या. तर आता पहिले जातो खाली. विनय आणि मी जरा कामासाठी चाललो बाहेर, मी आणि अनुराग घरी एकटाच आहे, त्यामुळे आपल्या पार्टी घरामध्येच होणार आहे. आणि कसा पहिला ब्लॉग माहिती कसा वाटला सगळा ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या पण ब्लॉगला तसा तुम्ही सपोर्ट दाखवा जसं पहिल्या ब्लॉगला दाखवत होतात. तर चला पहिले खाली येतो, विनय वाट बघतोय, तर खाली जाऊन भेटतो तुम्हाला मग. चला आता मी सोननचीकडे जात होतो, विनयाने मी चाललो जरा कामासाठी. तर तुम्हाला बोललो होतं पार्टी आपल्या बघू शकतो, इकडे होम लागला आहे आपला. म्हणजे इथं मोठी होळी असते कुसमादेवीकडे आपली आई कुसमादेवीची. तर एवढा रचलेला आहे, तुम्हाला जरा दाखवतो झूम करून. इकडे एवढाच नाही पण पूर्ण गोल एवढा मोठा आहे, तर तिथं रचलेला आहे. तर आता आता तुम्हाला एवढा वाटतं आहे, कारण की नंतर मग त्यांना सगळ्या पाकाड्या दिले. जवळ किती पाकाड्या असतील आपल्याकडं? 5 पाकाड्यांची पोरे एकत्र येतात सगळे, म्हणजे 5 तर सात वाड्या. अर्धे लोक काय ना वाड्या समजतात, आमच्याकडे पाकाडी बोलतात. विठ्ठळी, रायगोटट, जीवनेश्वराळी, जीवनेश्वर गुरवाळी, पत्तरगोटट, महेश्वराळी, जीवनेश्वर कोट. एवढे जण सगळे एकत्र येतात या टायमाला आपल्या आई कुसमादेवीच्या होळीला, जो आज होम आहे. तर आता एवढी वाटत, नंतर तुम्हाला दाखवतो की कसे सगळे एकत्र केवढा मोठा माहोल असतो. तर आता चालू थोडा कामासाठी, तर काम आता आपल्या घरी पण जायचं आहे, आपल्या पार्टी आपल्या घरी. तर जातो कामाची, तिथं काम करतो, तुम्हाला नंतर पार्टी घेऊन भेटतो. तर चला. तर आता आलं घरी, गेलेलो थोडा बाहेरचं काम झाला. विनयचा थोडा काम होता, तो लाईव्हचा काय त्याचा सेटअपचा काम होता, तो झाला. आता आलो आहे मी इकडे. इकडे तयारी चालू आहे. इकडे टीव्ही लावली आपली, बाकी पोरं इथे बसले. हा मेन अध्यक्ष आमच्या मंडळाचा म्हणजे आहे इकडे बघ. हा अध्यक्ष चिकन चिमणू जनिया बोलतात. विनय नाव घालायचं जनिया. ए जनिया भाई बोलते, जनिया भाई आणि सदाबाई बोला. सदाबाई बघा, हा सदाबाई, सदाबाई आनंद नाग. आणि हा बघा आचार्य आमचा, काय बोलतात बघा. हा आमचा कुक आहे. तर चला जेवण झाल्यावर भेटू नंतर. आता जरा बसतो, गप्पा गोष्टी करतो. जान्या इकडे दाखव. जान्या आप्पा. तर मी काय बोलतोय, आपला जेवण झालंय, म्हणजे बिर्याणी बनवलं, लाडूनी कशी बनवली काय माहिती, शेकटाची शेंग. आणि आज जान्या आप्पा बघा, मिरचीच्या भाजी, शेकटाची शेंग. अरे मिरचीच्या भाजी, शेकटाची शेंग, आणि जेवायला आमची बिर्याणी. तर आपली बिर्याणी झाल्या, वाजले बघा किती 11:15. तर आता आम्हाला लेट झालाय. आता आम्हाला होमाला जायचं, कारण की आमची वाट बघते घोटण्याच्या पोरांची. बघा खाली पडल, मला माहिती आहे रे सिस्टम. तर चला आता मला घाई आहे, मी जेवतो पटकन, नाही तुम्हाला जातो तिकडे, मला होमाला जायचं आहे. तर आता चाललोय जेवण, अर्धा थोडासा जेवलोय आणि निघालो आता. बाकी अर्धे जेवतात, मी विनय आणि ओम चाललोय. आय एम कम्प्लीट विथ डेफिनेट सिस्टम्स. तर आता चाललोय, विल बी 2 kilometers only and गो स्ट्रेट अँड टेक पार्सल राईट अँड होम. पार्सलिटीसाठी बोललोय. आधी आपली पोरं सगळी मोठी पोरं आहेत आपली सगळी गावातली, ते पारावर आमची वाट बघते, फोन आले आता सामने देख, तेच चल. जरा घाई आहे, तर टाइम करा 11:30, 12चा होम आहे. तर जातो आता, आणि तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला पोरांना तिकडे जाऊन. चला. आले तिकडे अर्धे कोंडवाले, आपले अर्धे आपल्याकडचा इलाका आलाय. आपल्या कोंडवाले पोरं आहेत, आपल्या गायगोटनचे पोरं आहेत. इकडे सगळे गुरुवायचे, इकडे मैसूर आले, आणि बाकी सगळे लेडीज आहेत. ती सगळे लेडीज आता इकडे तुझ्या
आता तिकडे पूजा चालली इथं थोडा इकडे पूजा चालली तर पूजानंतर मग सगळं होळी पेटल आणि इकडे सगळे मजा करतात बघा. तर वाईट आवाज येईल नाही येईल पण आता काय सगळे वाजवते आवाज गाव चालूच राहणार. नंतर भेटू मग. तर आता सगळ्या पगाडीने सगळेजण आलेत. आमच्याकडे 2 वाघ पण आलेत. हे बघा 2 वाघ. हे बघा इथे. तर सगळ्या पगाडीने होळी लागले इकडं. इकडे होळी लागले. आणि हा सगळा महल आहे. आणि आता थोड्याच वेळा शेवट फिरवतील म्हणजे 7 राऊंड पहिले पुरवलं काय नाही ते पहिले 7 राऊंड होळी भोवती मावतील. नंतर मग परत शेवर आहे ना ती फिरवतील 7 वेळा. पूर्ण पेटत असली तरी 7 राऊंड मारायला लागतात त्यांना. त्यात आपला अनुराग पण आहे. मग दिसा असेल बघा हा बघा उभा इथं अनुराग. तर तुम्हाला दाखवतो नंतर होळी तर पेटली. आता तुम्हाला राऊंड मारताना दाखवतो. तर काल बघितला तर होळी वेळी झाली आमची सगळी करून तिथनं होळी तिथनं आलो आणि जास्त शूट करायला भेटलं की एवढी धग मारत होती तर आपला मोबाईल हिट व्हायचा. म्हणजे असं काही रिक्स घेतली नाही. कारण की मला पण एन्जॉय करायचा म्हणून थोडा काळ केला शूट केला. तर आता सकाळी मला ह्या पोराने उठवलेत. हे बघा आपल्या ह्याच्या घरी आहेत तर त्यांनी उठवले. आता नाश्त्याला उठवले. मी उठलो आता सगळ्या घरातला आवरला नाश्त्याला आलो इथं नाश्ता विष्टा करतो. आणि मग अनुरागचा पण फोन येतो तर तिकडे पण जाऊन येतो जरा काय बोलतो बघतो जरा. आणि मग दुपारी दुर्वडीला जायचं आहे तर चला तर नाश्ता करून. तर आता प्लॅन नवीन बनलं आहे थोडा रानामध्ये आपली गोरजे दिवी आहेत बसले ना तिकडे आतमध्ये जंगलामध्ये तिकडे जायचं आहे. तर आणि हा कुसमाधीचं स्थान आहे. आणि हा केलेला ब्लॉग तो आठवत ना आपला आधीचा ब्लॉग असेल तर त्यामध्ये एक बोलले तुम्ही कुसमाधीचं स्थान होता. तर आता चाललो आहे म्हणजे कुसमाधीचे 2-3 स्थान आहेत. तर आपल्या आता चाललो आहे पोरांचा प्लॅन झालेला. तर अनुरागचा फोन येतो आणून पण तिकडे काय गेलो नाही कारण की आता रानात जायचं बऱ्याच दिवसाने रानात जातं म्हणून बोलत तर तिकडे नाही तर रानात जाऊया. तर आता चाललो आहे. आता खूप बरेच वर्षांनी जवळजवळ मी आता ह्या रोडनी जात असेल. मी आता मुंबईला गेलाच नाही तर रानात जास्त आलो नाही पूर्ण आतमध्ये पण नॉर्मल गेलेलो इकडं. आणि आपल्यासोबत बघा पार्टनर 2च आलेत.
तर चला अजून पुढे दाखवतो स्थान आहे तर इकडे जवळच आहे अजून, तर ते जाऊन दाखवतो कसं काय आहे ते. आणि आपल्याला दुपारून धुलवडीला पण जायचं आहे आणि त्याचा आवाज बसला कारण की थंड पिऊन पिऊन आहे ना आवाज बसला आहे, तर त्यासाठी तर चला पुढे जाऊन भेटतो. ए पळू नको तिथे, पळू नको. तर त्यांची कुत्र्यांना घेऊन चाललो रानामध्ये, त्यांची भांडणं झालेत, भावकीत कंदाली. आणि तुम्हाला बोललो ना आहे माझं स्थान आहे इथं दुसरा, म्हणजे तिथं तुम्हाला पहिल्या बाजूला आता, तर दुसरा स्थान इथं आहे. झाली खुंबी झाली कुत्र्यांची. आणि दुसरा स्थान तुम्हाला बोललो ना ते बघा इथे आहे, म्हणजे दुसऱ्या टायमाला इथं आपली देवी इथं बसलेली. तर इथे आहे, इथं जातो आता. त्यांची आपल्या कुत्र्यांची थोडी कंदाली झालेली, ए गुल्ल्या, भांडणं झालेली. आपण गोवत्स धेनूच आहे, मूर्ती नाही. गोवत्स धेनू लाडू म्हणजे काय असतो? फक्त हा जाम झिजलाय. आपण तोच माहिती तर माणूस म्हणजे छातीचा भाग, हा डोका नीट बघ, हा कळस आहे, हा? ही बॉर्डर, हा गाईचा तोच रे. हे बघ बॉडी, डोका आणि तो खालचा तुटून गेलाय. गोवत्स धेनूच आहे आपण. लाडू सध्या आमचा सध्या इतिहासक झाला, इतिहासात थोडा अभ्यासक झाला. तर चला पुढे जाऊन तुम्हाला अजून एक आहे तिथे स्थान, तो दाखवतो ना. मग आपल्याला पुढे जाऊन वर जायचं तिकडे देवळात देवळात नाही जाणार कुसुमादेवीच्या, वर जायचं आहे कुसुमादेवीच्या तिकडे आतमध्ये. मला बोललेलं आत्ता पुढे जाऊन आपल्याला परत हे स्थान बघायचं, तर तिथं आलो आहे आपण. बघा पादुकांची, तर मागाशी एक स्थान मध्ये भेटलं नाही, पादुकांचं स्थान आहे. आणि हे अजून एक पुढे जायचं आहे, अजून एक स्थान आहे. मग डायरेक्ट तिकडं मंदिरात तर जाणार नाही कुसुमादेवीच्या, तर तिथनं डायरेक्ट मग जायचं आपल्याला कोयतं वर जायचं. आणि हे बघा एवढेच जण आहेत, बाकी विनय इव्हेंटला, म्हणजे त्याचा लाईव्हचा हे आहे. तर विनय तिकडे गेला आहे, बाकी आम्ही एवढेच उरलो आहे. बाकी आहेत पोरं, ते पोरं ज्यादा आज पण कार्यक्रम आहे गावामध्ये, म्हणजे दुलवडीचा आहे, म्हणजे आज सगळे देव आहेत ना सगळे भेटतील. तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. ब्लॉग थोडा मोठा होईल तर बघून सांभाळून घ्या. तर दादू चला पुढे जाऊन भेटतोय कसं काय 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 होतं आहे तिकडे. तर आता आलो इकडे, वाट आहे इकडे, पण एवढा वाट आता कोणी येत जात नाही जास्त, तर एवढी गवत झालं नाही बघा, एवढा गवत झालं आहे. तर त्यातनं जायची पण, आणि चांगल्या रोडवर यायचं टाकून इकडं माल लागताय काठी, चांगल्या रोडवर नाही यायचं टाकून. हा काट्या कुपाड्यात ना आणला नाही जानियानी, आणि हा असा गावचा गाईड जानिया संदीप भाऊ. आता ना आता इकडूनच चल, आता मला माहित ना, आता इथनच चल, या काट्यातनच चल. चला तर आता जाऊन तिकडे जाऊन भेटतो, या काट्यात ना मोबाईलवर पाडायला कुठं. चला तर बोललेलं ना अजून एक स्थान आहे, त्या बघा इथे एक आहे, विरगळत नाही इकडून जरी बघितलं. हा एक स्थान आहे. आणि हा मळा आहे नानांचा आमचा, हे बघा नाना. तर इथनं आता तिकडे देऊळ आहे आपला देवीचा, त्या इकडे वरती देऊळ आहे. आणि आपल्याला जायचं आहे ना आता इकडे आतमध्ये, एवढा दिसतंय का नाही ना, या धबधबा दिसतंय ना आम्हाला, त्याच्याकडे जायचं आहे. तर चला तिकडे जातो, मग डायरेक्ट इकडे जाऊन भेटतो तुम्हाला. काय हा चला चला, ए बस, तुम्ही इतिहासक नाही होऊ शकत, समजलं ना, इतिहासक होऊ शकत नाही. तर तुम्हाला बोललेलो की देवळात जायचं नाही, पण देवळात जायचं ठरलं आता. देवळात आलं आहे कुसुमादेवीच्या, देवळात चाललो आहे. पायऱ्या नवीन बांधलेले बघा, बऱ्याच टायमानंतर येतो देवळात. हा तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय. इथे पण आहे पूर्ण
पादुका आणि हा देवपीठ. ह्याच्या खालचा जो दगड आहे ना हा वेगळा तुकडा असाच ठेवलेला आहे दगडावर दगड, पण हा देवपीठ आहे. सेम हा कुठं होता गोरजाईला आहे तसाच. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन करूया. आणि तुला काय करायचं आहे? तर माझ्यावर आक्षेप घेत आहे, पण आक्षेप सध्या रिजेक्ट करण्यात येईल. जान्या भाई बोलते. तर आतमध्ये जाऊन दर्शन करूया आणि मग डायरेक्ट वरती जाऊया. तर आलो देवळामध्ये. देव गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. गाभाऱ्यात जात नाही कारण की थोडा नॉनव्हेज खाल्लेला आधी, त्याच्यामुळे मी जातच ना जवळ देवाच्या. मग मला लांबून लांबून दाखवतो तुम्हाला पण. आणि खाली पण देवाचे म्हणजे थोडे हे म्हणजे लाड काय बोलतात त्यांना, हे ते असतात ते ना रक्षक, म्हणजे जे असतात ना रक्षक वगैरे. हे बघा, हे बघा त्याच्या खाली पण बरेच आहेत, इकडे पण बरेच आहेत. तर चला डायरेक्ट वरती जातो, जरा पाणी नाही पितो इथं. इथनं आता डायरेक्ट वरती भेटतो. जर हा ब्लॉग मोठा झाला ना तर मग ए शांत बस रे. आज जर हा ब्लॉग मोठा बनला ना तर दुसरा पण ब्लॉग बनवेल. मग डायरेक्ट आपला धुलवटीचा आणि त्या दुसऱ्या दिवशीचा मुंबईला जायचा आपल्याला, तो ब्लॉग बनवेल. मग टोटल आपले हे 3 ब्लॉग होतील गावचे. आणखी आता जास्त आपलं बरं दाखवणार का बराचसा मग ब्लॉग बनवून जाईल. तर चला डायरेक्ट गोरद्यात जाऊन भेटूया. तर फायनली आपण पोहोचलो आपल्या जागेच्या इथं. पण तुम्हाला बोललेलं गोरद्यामध्ये यायचं होतं, गोरद्यामध्ये आलो आहे आपण आता. आमचा जाण्या थोडासा रस्ता विसरलेला पण आलो आहे. ए बाजू जाण्या, हे बघा हे बाजू हो ना. हा बघा हा गोरद्याचं स्थान आहे, गोरद्याचं स्थान आहे. तर आता इकडे आलो तर दर्शन घेतला. तर आपले जाण्या भाऊ आणि सदा भाऊ थोडा अभ्यास करतील त्याच्यावर. आणि ते बघा यांचं चालू आहे, जरा संशोधन चाललं आहे. सिंगल आहे, बाजू बिजूला काय नाही. पाठवून दिसतंय बघ. झेंडे आलेत ना आता. नैतिक काय बोलतोस? मी काय नाही. नैतिकची आता 10वी आहे. 10वीचा बेस्ट ऑफ लक नैतिकला. आणि अभ्यास करताय नैतिक का नाही काय माहिती. हा बघ जाण्या भाऊचा रखवाला, जाण्या भाऊचा रखवाला संद्रा भाऊ. ए संद्रा, चंद्रा भाऊ आणि अंद्रा भाऊ दमलेत, एवढे दमलेत. तर आता जरा आराम करतो आम्ही पण आणि मग परतीचा प्रवास. चला यांचा काय अभ्यास थांबणार नाही कारण की यांची परीक्षा आहे. चला नंतर भेटतो. तर चालताना आपल्याला कोकणचा रानमेवा दिसलाय. हा बघा करवंद. आणि आवाजासाठी सॉरी, माझा आवाज पूर्ण बसला, आवाज नाही निघत आहे. चल काय कोणतरी हायला लागला. आणि ते आमचे दोन संशोधक गेले पुढं. कुठली चिंच बघ, ठेंगी चिंच झाली असेल ना. बीप करेन थोडं करतो. चला राहिलो रानात ना आता सगळा फिरून बिरून. हे काय सगळे थकलेले चेहरे आहे त्यांची. तर आता हा ब्लॉग पण चला हा ब्लॉग पण एंड करूया. डायरेक्ट दुसरा ब्लॉग बनवूया आता माझ्याकडला आपला धुलवडीचा. आणि दुपारी क्रिकेट पण खेळायचा आहे. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो, जॉईन करतो आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय.